नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ पाहणं सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत। शेतकरी मित्रांनो आणि सामान्य कास्तकार बांधवांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल, जो सवाल तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झालाय, ज्या सवालाच्या अनुसार 15 जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा होणार या ठिकाणी 5,000 पार। ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय। चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय की 15 जानेवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार या ठिकाणी 5,000 पार। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर। या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा। आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, ज्या सवालाच्या अनुसार 15 जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा होणार या ठिकाणी 5,000 पार। चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर की 15 जानेवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये अखेर सोयाबीनचा बाजारभाव हा 5,000 होणार अथवा नाही। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची बाजारभाव पातळी आपणास दिसत आहे ती सध्याच्या कंडिशनला 4400 रुपये प्रति क्विंटल पासून सध्या 4800 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। जर मागच्या 8 ते 10 दिवसांचा विचार केला तर देशातील बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात 300 ते 400 रुपयांची सुधारणा झाली आणि जो सोयाबीनचा बाजारभाव हा 4100 रुपये प्रति क्विंटल पासून 4500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होता, तोच बाजारभाव आजच्या कंडिशनला 4400 रुपये प्रति क्विंटल पासून 4800 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचलाय। जर इथून 15 जानेवारी पर्यंतचं चित्र बघितलं तर इथून देशांतर्गत बाजारामध्ये 15 जानेवारी पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव हा 100% वाढणार आहे। मग या वाढीमध्ये 15 जानेवारी पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव 5,000 होणार अथवा नाही, या महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घेऊया। बघा मित्रांनो, यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनच्या उत्पादनामध्ये आपल्याला प्रचंड घट दिसत आहे। उत्पादनातील घट ही 25 ते 30% पर्यंत सुद्धा पोहोचू शकते आणि यामुळेच आपण बघू शकतात की सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा या दिवसेंदिवस भला मोठा गॅप निर्माण होत आहे आणि हा जो गॅप आहे हा गॅप कमी होणार नाही। हा गॅप इथून पुढे वाढतच जाणार असल्यामुळे आपल्याला सोयाबीनच्या दर पातळी सातत्यानं सुधारणा दिसणार आहे। एकीकडे पुरवठा कमी, दुसरीकडे मागणी अधिक आणि मध्य प्रदेश मध्ये भावांतर योजना आणि महाराष्ट्र, राजस्थान व इतर राज्यांमध्ये हमी भावावरती सोयाबीन खरेदी योजना। याच्यामुळे झालंय कसं की सरकार म्हणा, व्यापारी म्हणा, ऑइल मिल ट्रेडर्स म्हणा, यांच्यामध्ये कॉम्पिटिशन निर्माण झाले आणि हे जे कॉम्पिटिशन आहे मित्रांनो, हेच कॉम्पिटिशन सोयाबीनच्या दरात तेजीचं सर्वात महत्त्वाचं कारण बनले। तर यामुळं एक या ठिकाणी आपण जर गोष्ट बघितली तर सोयाबीनचा भाव हा 15 जानेवारी पर्यंत 5,000 पोहोचण्याची शक्यता मात्र निर्माण झाली आहे।
तो तिथं टिकणार का नाही टिकणार याबद्दल थोडीशी साशंकता जरी असली तरी 15 जानेवारीपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव हा मॅक्झिमम 5,000 रुपयापर्यंत पोहोचू शकतो असं जाणकारांचं इथं मत आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे, तर विक्रीचा विचार करत असाल तर खुल्या बाजारात सोयाबीनचा भाव 5,000च्या वर गेला आणि जर आपल्याला पैशाची आवश्यकता असेल तर एकूण मालापैकी आपण 50% इथं विक्री करू शकतात। रिस्क घ्यायची नसेल तर हमी भावाचा पर्याय सुद्धा आणखीन ओपन आहे, कारण महाराष्ट्रात 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की एप्रिल, मे, जून, जुलै या महिन्यांमध्ये सोयाबीनच्या दरात चांगलीच तेजी राहणार आहे। तर आपल्याला जून एंडिंगपर्यंत भाव 6,000ला गवसणी घालताना दिसू शकतो। मग अशा परिस्थितीमध्ये हा जो बाजारभाव आहे तर हा बाजारभाव आपल्याला परवडू शकतो। म्हणजे याचा अर्थ काय, जे थांबू शकतात त्यांनी जूनपर्यंत थांबले तर 6,000चा दर मिळेल, ज्यांना रिस्क घ्यायची नाही त्यांनी हमी भावावर विका आणि ज्यांना 5,000चा भाव बास झाला खुल्या बाजारात त्यांनी 15 जानेवारीनंतर विक्रीचा पर्याय त्या ठिकाणी निवडावा। आर्थिक परिस्थिती प्रत्येकाची भिन्न असल्यामुळं प्रत्येकासाठी सल्ला हा भिन्न आहे। आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो इथून पुढे कशा पद्धतीने राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी पाहत राहावं आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत। तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार।